रेडी टू मूव मध्ये 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट पाहत आहे. ईस्ट वेस्ट फेसिंग आपल्याला खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे. तसेच या बाल्कनी मधून मित्रांनो, जर आपण रेडी टू मूव मध्ये 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट पाहत आहे, ते देखील स्टेशन पासून जवळ, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशन पासून एक 15 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती, म्हणजेच 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती रेडी टू मूव मध्ये फ्लॅट पाहणार आहोत. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK मध्ये एक 3 ते 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि 2 BHK मध्ये फक्त 2 फ्लॅट अवेलेबल आहेत. स्टँड अलोन बिल्डिंग आहे. बिल्डिंगला पाहिलं तर वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल. माझ्या लेफ्ट साईडला आहे बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट. पार्किंगसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतो आपल्याला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहिलं तर स्टील प्लस 23 फ्लोअरची बिल्डिंग आहे. ही एंटायर पूर्ण बिल्डिंगचा व्ह्यू पाहतोय आपण. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 4 ते 5 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. टोटल 3 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी आपल्याला या प्रोजेक्टपासून पाहायला मिळते. डोंबिवली रेल्वे स्टेशन एक 2.5 ते 3.25 किलोमीटरपर्यंत आहे. कल्याण रेल्वे स्टेशन एक 3 ते 3.5 किलोमीटरपर्यंत आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी पाहून फ्लॅटकडे वळूया. तर मित्रांनो, समोर आपण पाहतो बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी. सुंदर अशी लॉबी पाहायला मिळते. लॉबीला आपल्याला फुलवॉल टाईल सेटअप, सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे. त्याच्या राईट साईडला पाहिलं तर नेम प्लेट्स पाहायला मिळतील आपल्याला. या ठिकाणी समोर आपण पाहतो रिसेप्शन एरिया. टोटल 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहेत आपल्याला. समोर आपण स्टेअरकेस पाहतोय. 2 स्टेअरकेस आहे. समोर एक लिफ्ट पाहतोय. या लिफ्टला देखील पॉवर बॅकअप दिलेला आहे. आणि थोडं पुढे आल्यानंतर समोर तुम्ही पाहू शकता 2 लिफ्ट आहे. या दोन्ही लिफ्टला देखील पॉवर बॅकअप दिलेला आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण फ्लॅटकडे. मित्रांनो, टोटल 23 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आता आपण 4थ्या माळ्यावरती आलो आहोत. एका फ्लोअरला टोटल आपल्याला 8 फ्लॅट पाहायला मिळणार आहे आणि 3ही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील पाहायला मिळणार आहे. फ्लॅटची फेसिंग पाहायला गेलं तर ईस्ट वेस्ट फेसिंग आपल्याला फ्लॅट पाहायला मिळणार आहे. तर समोर आपण 2 BHK फ्लॅट पाहणार आहोत. फ्लॅटच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला शूज रॅकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय. समोर आहे 2 BHK फ्लॅट. फ्लॅटचा एंट्रन्स. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 618. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला सुंदर असा लॅमिनेटेड डोर आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम. खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे. आपण हा जो फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इज सेम टू सेम आपल्याला रेडी करून मिळणार आहे. समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळेल. विंडोच्या इथून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. समोर आपण पाहतोय पॅसेज एरिया. थोडं पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपण पाहतोय 2 BHK फ्लॅटचा किचन. एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण. किचनला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, एल शेप मध्ये किचनचा प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी नोटीस केलं तर महानगर गॅसचं कनेक्शन देखील आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळतोय वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट आपल्याला पाहायला मिळत आहे. राईट साईडला आहे फ्रीजसाठी दिला गेलेला स्पेस. तसेच स्विच वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय एल शेप मध्ये असणारा किचनचा प्लॅटफॉर्म. समोर आहे स्टीलचा सिंक. पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी 24 तास पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, या फ्लॅटची प्राइस आहे ऑल इन्क्लुझिव्ह 68 लाख. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे. थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपण पाहतोय कॉमन बेडरूम एरिया. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय आपण. बेडरूम मध्ये देखील आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळत आहे. एक 2 स्टेप पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय.
वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस देखील पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूम मध्ये आल्यानंतर समोर आपण पाहतोय मास्टर वॉशरूम एरिया. वॉशरूमला देखील सेम फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळत आहे. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर बराच मोठा स्पेस आपल्याला स्टोरेज आणि वॉटर टँक स्टोरेजसाठी पाहायला मिळत आहे. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय. बेडरूम मध्ये आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. सुंदर अशी फॉल सिलिंग देखील पाहायला मिळते. समोर आहे बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. खूपच स्पेशियस बाल्कनी आहे मित्रांनो. एंटायर पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहतोय. तसेच या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण. आणि पुन्हा एकदा या बाल्कनी मधून एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय आपण. मित्रांनो, हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅट बद्दल, या प्रोजेक्ट बद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.